नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे, पूर्ण कल्पना आहे की चेन्नई सुपर किंग्सनी करून दाखवलेल्या खेळानी आपण सगळेच जण थोडेसे थक्क झालेलो आहोत. त्याचं कारण 14 काहीतरी टुर्नामेंट एकत्र खेळले, 10 वेळाला त्यांचा संघ फायनलमध्ये आलेला आहे. सातत्य कशाला म्हणायचं? याला म्हणायचं. कोण असा फ्रँचायझी ओनर असेल जो ह्याच्यापेक्षा काहीतरी चमत्कारिक कामगिरीची अपेक्षा ठेवून असेल? त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्यांदा आपण रिव्ह्यू घेऊयात की ही मॅच कशी झाली. जेव्हा मी प्रिव्ह्यू केला होता तेव्हा मी तुम्हाला साधं सरळ सोपं सांगितलेलं होतं की सुरुवातीला फार महत्त्व आहे. तसं बघायला गेलं तर T20 क्रिकेटमध्ये सुरुवातीलाच महत्त्व असतं. आणि त्या सुरुवातीमध्ये एक क्षण असा होता की ज्यावेळेला ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेची जोडी तुटलेली होती, तो बॉल नो बॉल झाला. त्याच्यानंतर या दोघांनी 80-85 रन्सची भागीदारी केली. 9व्या ओव्हरमध्ये मी आकडेवारीत जरा कमजोर आहे, 9व्या ओव्हरमध्ये त्यांचा 80 धावांचा टप्पा पार झालेला होता. पार्टनरशिप तुटलेली नव्हती. तिथंच हळूहळू नाग जे आहे ते चेन्नई सुपर किंग्सचं शर्यतीमध्ये पुढं जायला लागलं. नंतर थोडीशी पडझड झाली कारण मधल्या एक टप्प्यामध्ये विकेट फटाफट गेल्या आणि त्या फटाफट विकेटमुळे थोडासा ब्रेक जो आहे तो धावगतीला लागलेला होता. थोडंसं लकसुद्धा मला वाटतं चेन्नईच्या बॅट्समनकडे होतं, कारण कडक शॉट जे होते ते त्या मानाने कमी मारले गेलेले आहेत. बऱ्याच वेळेला असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे की स्पिनरनी चांगला बॉल टाकला आहे, मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये एज लागली आहे आणि थर्डमॅनला बाउंड्री गेलेली आहे. परंतु T20 क्रिकेटमध्ये अशा येऊ देत रन नाही तर अशा येऊ देत, तुम्हाला रन्स आलेल्या हव्या असतात. आणि ज्या वेळेला 170 धावांचा टप्पा चेन्नईनी पार केला तेव्हाच आपल्याला कळून चुकलेलं होतं की हळूहळू चेन्नई सुपर किंग्सकडे हा सामना झुकत जायची शक्यता वाढलेली आहे. सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री सगळ्या जणांनी अंदाज वर्तवला की पहिल्या बॉलिंगच्या वेळेला राशिद खान होता, रिस्ट स्पिनर्स यांची जादू चाललेली होती. आता फिंगर स्पिनर्सची जादू चाललेली आपल्याला दिसेल. सुरुवात जशी चेन्नईची चांगली झाली तशी सुरुवात एकदा गुजरातकडनं अपेक्षित होती. तसं झालं नाही, कारण ऋद्धिमान साहाला आत्ताच असं नाही, गेल्या काही सामन्यामध्ये योग्य ती लय सापडलेली नाही आहे. शुभमन गिलला सुद्धा थोडंसं काल त्यांनी काय म्हणतात त्याला शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. हा खेळ असा आहे हो, 1-2 इंच इकडं 2 इंच इकडं असा हा खेळ असतो. तुम्ही जर का दीपक चहरचा एक बॉल तुम्ही जर का पाहिला रिप्लेमध्ये की थोडासा बॉल त्यांनी मिडल स्टंप लेग स्टंपवरती टाकला तर नुसतं शुभमन गिलनी जागेवर न हलता नुसतं असं केलं, तो बॉल पार स्कोरबोर्डला जाऊन धडकलेला होता. इतका शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. परंतु त्याला बांधून बऱ्यापैकी ठेवण्यामध्ये चेन्नईच्या टीमला यश मिळालेलं होतं आणि त्याचं कारण असं आहे की हात मोकळे करून नाही दिले. स्टंप टू स्टंप बॉलिंग ही काल चेन्नईच्या सगळ्या बॉलर्सनी केली आणि याच्यामध्ये तो थिक्षणा असू देत, सर रवींद्र जडेजा असू देत, मोईन अलीला बॉलिंग द्यायची वेळच आली नाही. तुषार देशपांडे परत एकदा चांगली बॉलिंग, दीपक चहर परत एकदा चांगली बॉलिंग आणि ह्याला या 2 स्पिनरची साथ मिळाली. आणि नंतर जसं हळूहळू एखाद्या श्वापदाभोवती फास आवळला जातो तसं महेंद्रसिंग धोनी ह्याच्यात अगदी तरबेज आणि एक्सपर्ट आहे बघा, की तो त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बरोबर फील्ड प्लेसमेंट करून धावांचा ओघ हळूहळू असा थांबवतो की जेव्हा बॅट्समन स्कोरबोर्डकडे बघतो तेव्हा त्याला कळतं, अरे बापरे, अपेक्षित धावगती 10च्या पुढं कधी गेली, 12च्या पुढं कधी गेली, 13वर कधी आली. याला कारण असं होतं की गुजरात संघाच्या विकेट या दर थोड्या अंतराने पडत गेल्या, त्यामुळे लय सापडली नाही, दडपण वाढत गेलं आणि याचा बरोबर फायदा महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला. सामना 15 काहीतरी धावांनी जिंकला. जे अंतर आहे ते T20 क्रिकेटमध्ये प्रचंड मानलं जातं आणि बरोबर शांतपणे विमान पकडून आता ते अहमदाबादला निवांत जाऊन बसलेले आहेत. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस यांना सुट्टी आहे. बाकी लोक आपल्या फायनलमध्ये येण्यासाठी कसे तडफडतात हे शांतपणे बघणार आहेत. ह्याच्यामध्ये गुजरातला मी थोडी जास्त संधी दिली होती, परंतु त्यांची बॅटिंग फायर झाली नाही तर अडचण काय होते हे आपल्याला काल दिसून आलं आहे. त्यामुळे वेल प्लेड चेन्नई सुपर किंग्स, मानायलाच पाहिजे त्यांना की 10व्यांदा त्यांनी IPLची फायनल गाठून दिलेली आहे. त्यामुळे त्यांना वेल प्लेड म्हणणं हे क्रमप्राप्त आहे. आता आपण दुसऱ्या मॅचकडे येऊयात, कारण ती सुद्धा तेवढीच रंजक आहे. मुंबई विरुद्ध लखनौ
ह्याच्यामध्ये पक्षीय बलाबल मला सेम वाटतं. अर्थात मुंबई संघाकडे जो अनुभवांचं पाठबळ आहे ते फारच फॅन्टास्टिक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण मुंबईच्या या कॅम्पेनमध्ये लक्षात घेतली पाहिजे. एकीकडे त्यांची सुरुवात खराब झाली होती, अडखळत होते ते, परंतु जसा जसा त्यांना यशाचा मार्ग सापडायला लागला त्याच्यामध्ये प्रमुख कारण हे होतं की 200 धावांचा टप्पा मुंबई संघाने सातत्याने गेल्या 5-1 मॅचमध्ये पार करून दाखवलेला आहे आणि तो सुद्धा अडखळत नाही, टकाटक पार करून दाखवलेला आहे. एक कुठला तरी प्लेयर येतो, कधी कधी तो टीम डेव्हिडचा शॉट असतो, कधी सूर्यकुमार यादवचा अफलातून शतक असतं. गेल्या सामन्यातलं इवन कॅमरून ग्रीनचं जे शतक होतं तोडफोड शतक होतं, तरी अजून ईशान किशन आणि रोहित शर्माला म्हणावा तसा सूर गवसलेला नाही आहे आणि तरीही मुंबईने 200 धावांचा टप्पा ओलांडून दाखवला आहे. हे त्यांचं सर्वात मोठं बलस्थान आहे. दुसरं बलस्थान म्हणजे अनपेक्षितरित्या मधवाल नावाचा जो बॉलर आहे तो नुसता धावा रोखत नाही, तो विकेट काढतोय. स्लो ओव्हर असू देत, यॉर्कर असू देत, याचा बरोबर मारा करून तो समोरच्या बॅट्समनला आऊट काढण्यात यश मिळवतोय. स्वतः दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरनी त्याची तोंड भरून स्तुती केलेली आहे. त्यामुळे या दोन गोष्टींच्या आधारावरती बेंडॉफची सुद्धा सुरुवातीची नवीन बॉलवरची बॉलिंग आहे ती सुद्धा परिणामकारक ठरते आणि याच्यामध्ये वेटरन, मी त्याला वेटरनच म्हणेन, पियुष चावलाचा वाटा सुद्धा मोठा आहे. या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला आणि त्याला मुंबई इंडियन्सच्या अनुभवाची जर का जोड दिली तर आपल्याला असं वाटतं की हा संघ या टप्प्यावरती आल्यानंतर कुठल्याही संघाला भारी पडू शकतो. दुसरा संघ जो आहे तो लखनौचा संघ आहे, ज्याला ॲग्रेसिव्ह असा गौतम गंभीर मार्गदर्शन करतोय. यांच्या संघामध्ये 4 जे परदेशी बॅट्समन आहेत यांचा बोलबाला जबरदस्त आहे. कायल मायर्स आहे, क्विंटन डिकॉक आता खेळतोय, पुरन खेळतोय आणि त्याच्याबरोबर स्टॉयनिस, हे 4 बॅट्समन हे त्यांच्या हाताशी आहेत. त्यामुळे या 4 बॅट्समनला हाताशी घेऊन समोरच्या संघावरती हल्ला चढवण्यामध्ये लखनौ संघाला चांगल्यापैकी यश आलेलं आहे. पुरन याच्यातला जो आहे त्यांनी सातत्यपूर्ण अप्रतिम बॅटिंग केली आहे. अर्थात बदोनीसारखाही प्लेयर आहे, दीपक हुडा होता, त्याला म्हणावी तशी लय गवसली नाही, तो थोडासा मागं पडला आहे, पण तरीही लखनौला या 4 परदेशी खेळाडूंनी योग्य वेळेला योग्य बॅटिंग करून पहिलं तिरी नेलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट दिसते आणि ते म्हणजे आवेश खान असू देत, बिश्नोई असू देत, यांनी चांगला मारा केला आहे. याच्यामध्ये नवीन कुमार असू देत, खूप असे बॉलर्स आहेत की जे छोटे छोटे योगदान हे संघाच्या यशामध्ये देत आहेत. आणि मी जसं गेल्या याच्यात म्हणालो होतो की KL राहुल दुखापतीने बाहेर गेल्यावर हा संघ डगमगण्याऐवजी काहीसा स्थिरावलेला दिसतोय, कारण कृणाल पांड्या हा अप्रतिम पद्धतीने संघाचं नेतृत्व करतोय आणि करत असताना तो स्वतःच्या स्टाईलने नेतृत्व करतोय, कोणाचं ऐकून घेत नाही आहे. त्यामुळे एकीकडे हार्दिक पंड्या कॅप्टन आहे, एकीकडे कृणाल पांड्या कॅप्टन आहे. क्या बात आहे, 2 भाई आणि 2 टीमचे कॅप्टन, ते सुद्धा IPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे लखनौ विरुद्ध मुंबईला मी पटकन कोणाकडे झुकणार नाही. झुकण्याचं थोडंसं प्रमाण हे मुंबईकडे असेल, त्याचं कारण रोहित शर्मा माझा सुद्धा लाडका खेळाडू आहे आणि तो सुद्धा धोनीप्रमाणेच संघाला योग्य मार्गदर्शन करण्याला, त्याचबरोबर कितीही दडपण असलं तरी रोहित म्हणतो हसा यार, जिंकणं हारणं होत राहील पण चेहऱ्यावरचं हास्य गेलं नाही पाहिजे. त्यामुळे दडपण कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा रोहितला यश आलेलं आहे. आणि जर योग्य वेळी या शेवटच्या 2-3 मॅचमध्ये रोहितला सूर गवसला, ईशान किशनच्या बॅटमधनं फटके निघू लागले, तर मुंबई इंडियन्स एकदम वेगळं दिसेल. पण तरीही त्यांच्या बॉलिंगमध्ये थोडंसं कमतरता ही मला नक्की वाटते. त्याच्यावरती जर का हे 4 जे बी परदेशी खेळाडू म्हणले त्यांनी हल्ला चढवला तरच या सामन्यामध्ये एक वेगळी लढत आपल्याला बघायला मिळेल. ही झाली माझी मतं. तुमचं मत काय आहे? चेन्नई कशामुळे जिंकलं, कोणाच्या वाट्यामुळे जिंकलं, हे मला जरूर कळवा. मुद्देसूद पद्धतीने कळवा आणि मुंबई विरुद्ध लखनौ मॅचचा आनंद घ्यायला तुमच्याप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे. तुमचा अंदाज काय आहे, मुंबई का लखनौ का, हे जरूर सांगा. नुसतंच रोहित शर्माचा मी फॅन आहे असं म्हणू नका. मुंबईच्या बॅटिंगबद्दल जे मला खात्री वाटते ती खात्री तुम्हाला बॉलिंगबद्दल वाटते का थोडासा प्रॉब्लेम तिथं आहे, हे तुम्हाला सुद्धा मान्य आहे. मला जरूर कळवा, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्याचा आनंद घ्यायला मी सुद्धा सज्ज झालोय, तुम्ही सुद्धा सज्ज व्हा. बाय बाय. फक्त हे सगळं करण्याकरता माझं फेसबुक चॅनल, माझं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत उद्या या मॅचचा आढावा घ्यायला. बाय बाय.